आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 93712044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करताना अत्यंत शांततापूर्वक आणि आनंदाच्या वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली आहे। मिरवणुकीमध्ये कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविराच्या 550 युवक आणि युवतींनी गणेश विसर्जनासाठी नागरिकांना मदत केली। प्रवरा नदीकाठी निर्माल्याचं संकलन करून साफसफाई केली। गणेश उत्सवाच्या निमित्तानं संगमनेर शहरामधील अनेक मानाचे गणपती, विविध मंडळांचे गणपती आणि घरगुती गणपती यांना सुरक्षित विसर्जन करण्यासाठी एकविरा फाउंडेशन, नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं प्रवरा नदीकाठी मोठी व्यवस्था करण्यात आली होती। नागरिकांच्या सोबत वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे यांनी देखील गणेश विसर्जनामध्ये सहभाग घेतला। डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यातील 550 युवक आणि युवतींनी गणेश विसर्जनासाठी नागरिकांना मोठी मदत केली। त्याचबरोबर परिसरामध्ये साचलेल्या निर्माल्याचं संकलन देखील केलं। प्रवरा नदीकाठी गंगामे घाटावरती म्हाळुंगे नदीच्या काठावर विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आलंय। यावेळी या युवकांनी विविध ठिकाणी सेवा देत निर्माल्याचं संकलन केलं। त्याचप्रमाणे 50-50च्या गटांनी उभे राहून नागरिकांना मदत केली। येणाऱ्या भाविकांना पुराची माहिती सांगून निर्माल्य संकलन करण्याचं आवाहन केलं आणि त्यासोबतच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीनं आलेल्या कणवेर माध्यमातून गणेशाचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की एकविरा फाउंडेशननं मागील 7 वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिकांना मदत करताना निर्माल्याची संकलन केला आहे। अत्यंत अभिमानाचा उपक्रम आहे। यामध्ये अनेक युवक स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतात। नागरिकांना मदत होत असल्यानं सर्व नागरिक एकत्र येऊन हे गणेश विसर्जन करतात। दुर्घटना कुठलीही घडू नये, नागरिकांना मदत व्हावी हा उद्देश असून एकविरा फाउंडेशनच्या युवकांचे हे काम कौतुकास्पद आहे असं त्यांनी म्हटलं। तर आमदार सत्यजित तांबे म्हणालेत की गणेश उत्सव हा 10 दिवसांचा होता। प्रत्येकाच्या घरात आनंदाचं वातावरण होतं आणि आज शेवटचा दिवस असल्यानं गणेश विसर्जनासाठी अनेक नागरिक नदीकाठी येत आहेत। या सर्वांना सेवा देण्याचं काम एकविराचे सर्व सदस्य करतायत। थोरात कारखान्याचे यांत्रिकीकरणाची मदत घेऊन दुर्घटना टाळण्यासाठी मोठी मदत केली जाते। सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली आहे। तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणालेत की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमामधनं महिला सबलीकरणाबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्यानं सहभाग दिला जातोय। मागील 7 वर्षांपासून आम्ही ही सेवा देतोय। यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झालाय, नदीला भरपूर पाणी आलंय। शहरात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे। घराघरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यात येतोय। गणेशाला निरोप देताना अनेक जण दुःखी देखील झालेत, तर अनेक जण भावनिक होऊन अनेकांना अश्रू देखील अनावर झाले। परंतु ही परंपरा आहे। प्रवरा काठाबरोबर जाणता राजा मैदानावरती तळे देखील करण्यात आले। अनेकांनी त्या ठिकाणी गणेशाचं विसर्जन केलं। या आनंद पर्वानंतर निर्माल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढते, त्यामधनं रोगराई वाढते। म्हणून एकविरा फाउंडेशनच्या युवक आणि युवती यांनी स्वच्छता केली आहे आणि त्यांच्या माध्यमामधनं आरोग्याचा संदेश देण्यात आलाय असं त्यांनी म्हटलं। खरं तर आम्ही
पुढच्या वर्षीची वाट बघत असतो. कारण खूप खूप मजा येते. एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथे आपल्या गंगाबाई घाटावरती आणि जांता राजा आणि जोरवे गावात असं 3 ठिकाणी 4 ठिकाणी आम्ही ही सेवा देत असतो. खरं तर तुम्ही जर बघितलं तर नदीचं पाण्याची लेवल खूप वाढलेली आहे आणि काही वर्षापूर्वी दरवेळेस काही ना काही अपघात होताना आपल्याला आढळत होते, ऐकण्यास येत होते. पण एवढ्यात मागच्या 7 वर्षामध्ये तुम्हाला एकही घटना अशी ऐकायला भेटणार नाही. खरं तर एकविरा फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे साखळी पद्धतीने गणपती खाली घेऊन येतात आणि ह्या वर्षी आपण नवीन प्रयोग केलेला आहे. इथे कन्व्हेयर बेल्ट लावून गणपती त्याच्यावर ठेवून पाण्यामध्ये तो अतिशय चांगल्या पद्धतीने विसर्जित केला जातो. खरं तर सर्व भाविक येत असतात. तुम्ही जर बघाल तर बऱ्याचशा भाविकांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसेल गणपती बाप्पाला निरोप देताना. पण ह्या भावना ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो की आपण अशा संस्कृतीमध्ये इथे राहतोय, असं जगतोय. तर ह्याचे खूप खूप अभिमान वाटतो. शाहीर शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 024 25 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.